आपण चाकण या ठिकाणी आलो आहोत आणि माझ्या पाठीमागे या ठिकाणी आपण पाहू शकता चाकण बस स्टँड आहे आणि एकंदरीत जर आपण चाकण बस स्टँडची जर अवस्था पाहिली तर खूप असं कचऱ्याचं या ठिकाणी आपल्याला साम्राज्य असलेलं पाहायला भेटत आहे। एकंदरीत आम्ही आमच्या दर्शकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत की या ठिकाणी जे चाकण बस स्टँड आहे त्या ठिकाणी खरंच कचऱ्याचं सामर्थ्य किती आहे आणि लोकांच्या आरोग्याशी कशा पद्धतीने या ठिकाणी खेळ खेळला जातोय। मी कॅमेरामॅनला विनंती करेल की या ठिकाणी आपण या ठिकाणी बस स्टँडवरील अवस्था या ठिकाणी दाखवावी आणि एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी कचरा जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे आणि या ठिकाणी जर एकंदरीत खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर बस प्रवासी असतील त्याच्यानंतर काही कामगार वर्ग या ठिकाणी बसतात, परंतु त्यांना या ठिकाणी बसल्यानंतर एकंदरीत दुर्गंधी असेल। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर चाकणकराच्या गाड्या कचरा कुंडीमध्ये आहेत का काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला आहे। कॅमेरामॅनला ह्या पण बाजूला मी दाखवण्याची विनंती करणार आहे की या ठिकाणी कचरा कशा पद्धतीने या ठिकाणी कचऱ्याचं पूर्ण साम्राज्यच झालेलं आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर या कचऱ्यामुळं अनेक नागरिक असतील किंवा जे बस स्टँडवरील प्रवासी असतील त्यांना या ठिकाणी आजार जडण्याचा या ठिकाणी धोका संभवत आहे। या ठिकाणी जर माझ्या पाठीमागे जर पाहिलं आपण तर पूर्ण या ठिकाणी गाड्या ज्या आहेत टू व्हीलर म्हणजे पार्किंग आहे हे पूर्ण कचऱ्यामध्ये या ठिकाणी पार्क केल्याचं पाहायला भेटत आहे। ही जी जर पाहिलं आपण तर ही चाकण बस स्टँडची दुसरी बाजू आपण पाहू शकताय। कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण या ठिकाणी दाखवा। या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्ण दुर्गंधी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे। तसेच इथं जर पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी वास्तव्य करत असल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आणि एकंदरीत जर पाहिलं तर चाकणकरांच्या गाड्या ज्या आहेत त्या अक्षरशः कचरा कुंडीत लागल्या काय या ठिकाणी काय समजाणार झालंय। त्याच्यामुळं यामध्ये नगर परिषदेने लवकरात लवकर लक्ष घालावं आणि हा जो कचरा आहे लवकरात लवकर उचलून सामान्य नागरिकांना न्याय द्यावा आणि या कचऱ्यापासून अनेक रोगराई असेल आजार असेल या ठिकाणी पसरताना आपल्याला पाहायला भेटत आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अगदी आपण या ठिकाणी पाहू शकताय का जे प्रवासी असतात या ठिकाणी बसलेले असतात किंवा बसची वाट बघत असतात, परंतु त्यांना या वासामुळे अनेक असा त्रास या ठिकाणी होत आहे आणि कॅमेरामॅनला विनंती करेल का या ठिकाणी तुम्ही बस स्टँड दाखवा नेमकं काय अवस्था आहे बस स्टँडची आणि पाहू शकता या ठिकाणी मजूर वर्ग असेल किंवा जे प्रवासी